विद्यार्थी मित्रांनो, बृहमुंबई मुंबई होमगार्ड भरतीची भरती सुरू झालेली आहे आणि अर्ज देखील करायला सुरुवात झालेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये कोण अर्ज करू शकते, शैक्षणिक पात्रता काय आहे, वयाची अट काय आहे, अभ्यासक्रम काय आहे, परीक्षा होणार आहे की नाही, फक्त ग्राउंड होणार आहे. डिटेल्समध्ये आजच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे. होमगार्ड भरतीचा जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे, नक्की जॉईन करून घ्या. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी देत आहे. तर या ठिकाणी बघू शकता, जाहिरात येऊन गेलेली आहे. अर्ज देखील कालपासून सुरुवात झालेली आहे. बृहमुंबई होमगार्ड नोंदणी 2025 भाग 1 माहितीपत्रक म्हटलेलं आहे. होमगार्ड संघटनेबद्दल या ठिकाणी माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर सदस्यत्वाबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर होमगार्डचे काय काय कामे असतात, कर्तव्य काय आहे या ठिकाणी दिलेले आहे. याच्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे होमगार्डना देय भत्ते बघू शकता. होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात प्रतिदिन 1083 रुपये कर्तव्य भत्ता व रु. 200 रुपये दिला जातो बंदोबस्त काळामध्ये. त्याच्यानंतर उपहार भत्ता दिला जातो. तसेच प्रशिक्षण काळामध्ये 225 भोजन भत्ता व खिसा भत्ता 1000 रुपये बघू शकता. तसेच साप्ताहिक कवायतीसाठी 180 कवायत भत्ता दिला जातो. अशा प्रकारे ही माहिती दिलेली आहे होमगार्डची. आता पुढे जी महत्वाची माहिती आहे ती मी तुम्हाला सांगून घेतो. तर बघू शकता, पहिला पॉइंट आहे होमगार्ड पात्रतेचे निकष म्हटलेला आहे. तर शैक्षणिक पात्रता कमीत कमी 10वी उत्तीर्ण म्हणजेच SSC, फक्त 10वी पास असेल तरी देखील तुम्ही याच्यामध्ये फॉर्म भरू शकत आहात. महिला आणि पुरुष दोघंही फॉर्म याच्यामध्ये भरू शकत आहात. आता याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता दुसरा पॉइंट पॉइंट म्हटलेला आहे. बघू शकता, वय वर्ष पूर्ण पूर्ण बघू शकता. वय वर्ष 20 पूर्ण असणे गरजेचे आहे. 18-19 असलेले चालणार नाही. 20 वर्ष तुमचं वय कंप्लीट असणे गरजेचे आहे आणि 50 वर्षापेक्षा जास्त व्यक्ती नसावा. म्हणजेच 20 ते 50 वर्ष वयोगटातील महिला पुरुष याच्यासाठी फॉर्म भरू शकत आहात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन अर्ज करतेवेळी उमेदवाराचे वय 20 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. याच्यामध्ये पॉइंट शारीरिक पात्रतेमध्ये पहिला पॉइंट झाला. दुसरा पॉइंट म्हणजे याच्यामध्ये पुरुषांकरिता उंची, पोलीस भरतीला उंची किती पाहिजे असते, तर 165 पुरुषांना उंची पाहिजे असते. येथे या ठिकाणी 162 उंची असेल तरी देखील चालून जाईल. त्याच्यानंतर महिलांकरिता उंची पोलीस भरतीला किती असते, तर 155 असते. 150 असली देखील तरी चालून जाईल. पुरुष उमेदवारांसाठी छाती बघू शकता. फक्त पुरुष उमेदवारांकरिता छाती न फुगविता 76 छाती भरणे गरजेचे आहे आणि फुगवून 81 होणे गरजेचे आहे. समजा तुमची डायरेक्टली तुमची समजा 76 ऐवजी डायरेक्टली तुमची 90 छाती भरली, तर तिथून पुढे तुम्हाला 5ने फुगवून 95 करणे गरजेचे आहे. किती छाती भरो, 76 प्लस कितीही भरो, तिथून पुढे तुम्हाला या ठिकाणी इथे किती 5ने फुगवायची आहे. आता कोणी म्हणजे इतर जिल्ह्यातील मुले याच्यासाठी फॉर्म भरू शकत आहात की नाही, तर याच्यामध्ये इतर जिल्ह्यातील मुले फॉर्म भरू शकत नाही हे लक्षात घ्यायचं आहे. रहिवासी पुरावा, आधार कार्ड व मतदान ओळखपत्र मुंबई व उपनगर रेल्वे लगतच्या कोण फॉर्म भरू शकते बघू शकता. मुंबई व उपनगर रेल्वे लगतच्या परिसरात राहणाऱ्या उमेदवारांचे कागदपत्र ग्राह्य धरले जातील. बाह्य जिल्ह्यातील कागदपत्र ग्राह्य धरले जाणार नाही याची नोंद घ्यावी. लक्षात घ्यायचं आहे. बघू शकता, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, जन्म दिनांक पुराव्याकरिता, जन्माच्या पुराव्याकरिता SSC बोर्ड सर्टिफिकेट म्हणजे 10वीचं जे निकालासारखं तुमचं बोर्ड सर्टिफिकेट असतं तेच तुम्हाला लावायचं आहे. ते तिथं लागणार आहे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला भरतीच्या वेळी. ठीक आहे. खाजगी नोकरीत असल्याचे मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र बघू शकता. अशा प्रकारे माहिती दिलेली आहे. आता पुरुष उमेदवारांचे ग्राउंड कशा प्रकारचे आणि महिला उमेदवारांचे ग्राउंड कशा प्रकारचे असणार आहे, तर पुरुष उमेदवारांना 1600 मीटर धावणे पोलीस भरतीसारखे आणि महिलांना 800 मीटर धावणे बघू शकता. आउट ऑफ घेण्यासाठी 20 गुण आहेत पुरुषांकडे आणि आउट ऑफ घेण्यासाठी महिलांकडे 25 गुण असणार आहेत. म्हणजेच 1600 मीटरला पुरुषांना 20 गुण आणि महिलांना 25 गुण असणार आहे. जसा जसा टायमिंग तुमचा वाढेल तसे तसे तुमचे गुण कमी झालेले तुम्हाला बघायला भेटतील. महिलांसाठी आणि पुरुषांसाठी देखील हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. आता इथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे पुरुषांना 20 मार्क या ठिकाणी मैदानी चाचणीसाठी आहेत आणि महिलांना या ठिकाणी 25 गुण हे काय आहेत, मैदानी चाचणीसाठी, रनिंगसाठी. इथे पॉइंट एक सांगण्यासारखं तुम्हाला मी सांगेल. बघू शकता, सूचना, धावणे चाचणीमध्ये पात्र होण्याकरिता किमान 10 गुण मिळवणे आवश्यक राहील. आता 20 पैकी पुरुषांना या ठिकाणी धावण्यासाठी 10 गुण मिळवणे आवश्यकच आहे आणि महिलांसाठी या ठिकाणी 10 गुण मिळवणे आवश्यकच आहे. तरच तुम्हाला पुढच्या टप्प्यामध्ये घेतले जाईल हे लक्षात घ्यायचं आहे.
आता बघू शकता पुरुष आता समजा जर तुम्हाला रनिंगमध्ये 20 पैकी पुरुषांना 20 पैकी 10 मार्क मिळाले नाही, तर त्यांना गोळ्यासाठी पात्र केले जाणार नाही आणि महिलांना देखील 10 गुण मिळाले नाही, तरी देखील त्यांना गोळ्यासाठी पात्र केले जाणार नाही. रनिंगमध्ये तुम्हाला 10 मार्क घ्यावेच लागणार आहेत. आता पुरुष उमेदवारांकरिता गोळाफेकीचे अंतर बघू शकता. आउट ऑफ घेण्यासाठी 10 गुण आहेत गोळ्याला पुरुषांकरिता आणि 8.50 मीटरचा हा गोळा असणार आहे आउट ऑफ घेण्यासाठी. येथे अशा प्रकारे जसा-जसा तुमचा गोळा जवळ पडेल तसे-तसे मार्क कमी होतील. महिलांना देखील या ठिकाणी बघू शकता 10 गुण आहेत इथे आणि महिलांना 6 मीटरचा गोळा आहे. अशा प्रकारे महिलांचे हे बघून घ्यायचे. जसं-जसं अंतर कमी होईल तसे-तसे तुमचे मार्क देखील कमी होतील. बघू शकता. गोळाफेकमध्ये पात्र होण्याकरिता उमेदवारांना 4 गुण मिळवणे आवश्यक राहील. आता पात्र होण्यासाठी रनिंगमध्ये 10 गुण आणि गोळ्यामध्ये महिला उमेदवारांना या ठिकाणी 4 गुण मिळवणे म्हणजे दोन्हींना 4 गुण मिळवणे आवश्यक राहील. आता याचे तांत्रिक गुण देखील भेटतात. आता पुरुष उमेदवारांची तुमची या ठिकाणी मैदानी चाचणी मिळून तुमच्याकडे समजा 20 पैकी मैदानी चाचणीला मला किती पडले? 20 पैकी मला समजा 15 पडले आणि गोळ्याला या ठिकाणी 8 मार्क पडले. तर हे दोघांची बेरीज मिळून सोबतच समजा ITI प्रमाणपत्र, प्रावीण्यप्राप्त व्यक्ती असलेल्या खेळाडूमध्ये माजी सैनिक प्रमाणपत्र, NCC बी प्रमाणपत्र, NCC सी प्रमाणपत्र आणि नागरी संरक्षण सेवेत परंतु स्थानिक ठिकाणातील प्रशिक्षण पूर्ण केलेले प्रमाणपत्र किंवा जड वाहन चालक प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. आता समजा हे 7 प्रमाणपत्र दिलेले आहे. याच्यापैकी माझ्याकडे 2 आहे. माझ्याकडे कोणते 2 प्रमाणपत्र आहेत तर यापैकी 2 अट पूर्ण करीत असतील तर 3 गुण. येथे मला 3 गुण भेटतील असं लक्षात घ्या. म्हणजेच हे लेखी ग्राउंडचे 15, गोळ्याचे किती झाले 8. 8 आणि याचे 2 प्रमाणपत्र याचे समजा माझ्याकडे आहेत. तर याचे मला 3 गुण भेटतील. 4 प्रमाणपत्र असतील तर मला 5 गुण भेटतील. परंतु माझ्याकडे 2च प्रमाणपत्र आहे समजा म्हणजे 8 आणि हे 3 8 9 10 11 9 10 11 तर मला टोटल माझी कशाप्रकारे होईल तर 5 आणि 1 6 आणि इथे हे 2 अशी 26 गुणांपैकी माझं मेरिट लागेल हे लक्षात घ्यायचं आहे. असे माझे मार्क्स राहतील. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघू शकता अर्ज कधीपासून सुरुवात झालेली आहे फॉर्म भरायला बघू शकता. होमगार्ड नोंदणी दिनांक बघू शकता 27/12/2024 सकाळी म्हणजे काल सकाळपासून अर्ज सुरू झालेले आहेत. फॉर्म कसा भरायचा याच्यावरती डिटेल्समध्ये व्हिडिओ येऊन जाईल उद्या तुम्हाला 10 वाजतापासून काल 10 वाजेपासून ते 10 जानेवारी रात्री 9 वाजेपर्यंत या कालावधीमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकत आहात. आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे या संकेतस्थळावर फक्त इंग्रजी भाषेमधून अर्ज भरायचा आहे. मराठीत अर्ज केल्यास तांत्रिक अडचणी उद्भवल्यास संबंधित उमेदवार जबाबदार असेल हे असे म्हणायचं आहे. तुम्हाला इंग्लिशमध्येच अर्ज भरायचा आहे. हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. आता जे महत्त्वाचे पॉईंट आहे पुरुषांसाठी 162 उंची आणि महिलांसाठी 150, पुरुषांसाठी छाती 76 आणि तिथून पुढे 5 ने फुगवणे गरजेचे आहे. कमीत कमी वय 20 वर्षे कंप्लीट असावे आणि जास्तीत जास्त 50 वर्षाच्या आतमधील उमेदवार असावा. ओळखीचा उमेदवार म्हणजे रहिवासी असावा म्हणजे आधार कार्ड किंवा ओळखपत्र ग्राह्य धरले जातील आणि जन्मदिनांकाच्या पुराव्यासाठी तुमच्याकडे SSC म्हणजे 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट विचारात घेतलं जाईल. ठीक आहे. आता तुम्हाला अर्ज या ठिकाणी बघू शकता या संकेतस्थळावरती करायचा आहे. रात्री 9 वाजता याच्यावरती तुम्हाला व्हिडिओ येऊन जाईल. बघू शकता www.maharashtra.cdhg.government.in या संकेतस्थळावरती तुम्हाला अर्ज भरायचा आहे. ठीक आहे. तुम्हाला काय लागणार आहे 12 अंकी तुमचा आधार कार्ड क्रमांक लागणार आहे. चुकीचा भरल्यास अर्ज बाद होईल. यानंतर लिंग निवडायचे आहे. पूर्ण पत्ता टाकायचा आहे, व्यवसाय टाकायचा आहे, ईमेल ID टाकायचा आहे. सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे असं त्यांनी म्हटलेले आहे. तुमची उंची किती आहे हे देखील तुम्हाला तिथे मेन्शन करावे लागणार आहेत. आणि जर तुम्ही आधीच यापूर्वी होमगार्ड असेल तर हे देखील तुम्हाला तिथे सांगायचं आहे. ठीक आहे. 1 मिनिट. ठीक आहे. अशाच प्रकारचे अपडेट बघत राहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. आणि जो आपला होमगार्ड भरतीचा स्पेशल जो टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करून घ्यायचा आहे. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुलांचा जो प्रश्न आहे या जागा किती आहेत तर या जागा मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. 2771 2771 प्लस या जागा आहेत. आणि होमगार्ड भरतीमध्ये सर्वांना माहीतच असेल तेथील जे स्थानिक उमेदवार आहेत म्हणजेच आता बृहन्मुंबईची जाहिरात आहे तेवढ्या रेल्वे स्थानकाच्या आसपासचे उमेदवारच या पदभरतीकरता अर्ज करू शकत आहेत. तर अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.